तालुक्यातल्या सगळ्या शेतकरी बांधवाचं तालुका शेतकरी समितीच्या वतीने मी अगोदर अभिनंदन करतो। गेल्या 8 दिवसापासून आपल्या प्रत्येकाच्या गावात अगदी स्वतःचं पेट्रोल खर्च करून स्वतः फिरणाऱ्या तालुक्यातल्या शेतकरी समितीच्या सर्व सदस्याचं मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीने अभिनंदन करतो। कुठलंही राजकारण नाही, कुठलंही समाजकारण नाही, जात नाही, धर्म नाही, पात नाही, पंथ नाही, फक्त शेतकरी हीच जात, शेतकरी हाच धर्म अशी आपण हाक दिली। त्या हाकेला आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं आम्ही अभिनंदन करतो। मित्रहो, गेल्या 8 दिवसामध्ये आपण आपल्या मागण्यांचा उहापोह केला। या ठिकाणी आपण शासनाला निवेदन देत आहोत। अनेक जणांनी आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून हे निवेदन पाहिलं असेल। नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या आपल्या वतीनं उपविभागीय अधिकाऱ्यांना आपण या ठिकाणी निवेदन देत आहोत। या निवेदनामधल्या प्रमुख मागण्या मी अगोदर मागून दाखवतो। प्रशासनाच्या वतीनं या मागण्यावर प्रशासन काय उत्तर देणार आहे हे प्रशासन आपल्याला सांगेल। धर्माबाद तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावरील व तालुक्यातील विविध ओढे, नाले, ओहळ यांनी नुकसान बाधित झालेल्या 100% नुकसान भरपाई त्वरित मिळावी ही आपली पहिली मागणी होती। इसवी सन 2023 व 2024चा संपूर्ण पीक विमा ज्यांना 25% मिळाला, 75% मिळाला नाही, ज्यांना 25% मिळाला नाही त्यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण पीक विमा आणि गत वर्षीच्या पीक विम्याची पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना मिळावी ही आपली दुसरी मागणी आहे। संभाजीनगरमध्ये एक कॅबिनेट मंत्रिमंडळाची एक बैठक झाली होती। त्या बैठकीमध्ये आपल्या बाबळी बंधाराचा जो बॅकवॉटरचा प्रश्न आहे तो प्रश्न निकाली काढण्यात आला होता। जवळपास 3 वर्ष झालं या घटनेला आणि परवा झालेल्या बैठकीमध्ये एक ठराव झाला की बुडीत शेतकऱ्याचा त्वरित अनुदान भरपाई देण्याची त्या मंत्रिमंडळामध्ये ठराव झाला आणि ते पैसे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेले आहेत। परंतु तिथून इथपर्यंत यायला काय विलंब लागत आहे हे आपण प्रशासनाला विचारत आहोत। शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्याची स्थळ पाहणी आणि अंतिम अहवाल आपण बघतो। आपल्या गावामध्ये तलाठी येतात, सर्वे करतात, 100% गाव बुडीत लिहिलेला म्हणतात, निघून जातात। परंतु कायदेशीर बाब अशी आहे की आपल्याला झालेल्या नुकसानीचा स्थळ पाहणी अहवाल, आपला पंचनामा आपल्याला पाहता यावा ही सुद्धा मागणी आपण शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी प्रशासनाला केलेली आहे। संपूर्ण तालुका धर्माबाद तालुक्यातल्या पूर्ण 52 गावाला ओला दुष्काळ जाहीर करावा ही सुद्धा मागणी यामध्ये नमूद केलेली आहे। सोयाबीन पिकाला 6000 रुपये आणि कापसाला 10,000 रुपये हमी भाव द्यावा ही आपल्या सगळ्यांच्या वतीने मागणी आपण प्रशासनाला दिलेली। महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती